हा केक पहा मंडळी, अगदी घरात ठेवलेल्या साहित्यात कापसासारखा हलका फुलका जाळीदार मऊ लुसलुशीत होतो। मुलांना स्पेशली खूप आवडतो। बाहेरचे शिळे केक देण्यापेक्षा हा एकदा करायचा 4 ते 5 दिवस मुलं आरामात खातात। हा केक करण्यासाठी ना आपल्याला अंड, दही, लोणी, ओव्हन वगैरे कुकर, कढई कशाचीच गरज नाहीये। खूप सोप्या पद्धतीने आपण हा स्लाइस केक करतोय। ब्रिटानिया स्लाइस केक सारखाच हा होतो। तर आपण साहित्य काढून घेतलंय। बॅटर करण्याआधी सर्वात पहिली तयारी करायची ती म्हणजे ज्या भांड्यात केक बेक करायचा आहे त्याला प्रीहीट करायचं। इथे मी एक पातेलं घेतलंय, त्याच्या तळाला मीठ वगैरे काहीही घालण्याची गरज नाहीये। त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं, त्यावर छान बसेल असं झाकण ठेवून मोठ्या आचेवर 10 मिनिटे भांडं प्रीहीट करायचं। आता संपूर्ण साहित्य काढून घ्यायचं, मेजरिंग कप्सने मोजायचं म्हणजे बेकिंग आपलं छान होतं। दुसरी तयारी म्हणजे ज्या भांड्यामध्ये केक बेक करायचा आहे त्याला तेल आणि बटर पेपर लावून घ्यायचं। तेल खूप अतिही लावायचं नाही। आता सुरुवातीला वेट इन्ग्रेडियंट्स मिक्स करू। अर्धा कप रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे। यामध्ये 1 टीस्पून विनेगर घालायचं, मिक्स करायचं म्हणजे इथे छान हे बटर मिल्क तयार होईल। दूध जरा फाटल्यासारखं होईल, त्यामुळे केक खूप सुंदर होतो। विनेगर नसेल तर 1 टीस्पून लिंबाचा रसही घालू शकतात। आता आपण ड्राय इंग्रेडियंट्स मिक्स करू। ते कंपल्सरी चाळून घ्यायचे। 1 कप मैदा घेतलाय, खूप दाबून नाही भरायचं। 1/4 कप मिल्क पावडर घालायची आणि 2 टेबलस्पून व्हॅनिला फ्लेवर कस्टर्ड पावडर घालायची। यामुळे केक खूप सुंदर चवदार तयार होतो। 2 चिमूट मीठ घालायचं, केक खूप छान लागतो चवीला। त्याचसोबत 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायची, ज्याने केक हलका फुलका स्पॉन्जी होतो आणि 1/4 टीस्पून म्हणजे पाव टीस्पून बेकिंग सोडा घालायचा, याने केक छान जाळीदार होतो। आता हे सगळे ड्राय इंग्रेडियंट्स आपल्याला चाळून घ्यायचे आहे। संपूर्ण साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते, म्हणजे तिथे लिस्ट पाहून तुम्हाला हा केक करणं खूप सोपं होईल। अगदी 10 मिनिटात बॅटर तयार होतं। खूप झटपट आहे, काहीही फाफट पसारा नाही। सगळे ड्राय इंग्रेडियंट्स चाळून घेतले, त्यांना मिक्स करून जरा वेळ बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण आता परत एकदा वेट इंग्रेडियंट्स पाहूया। इथे विनेगर घातल्यानंतर दूध छान असं फाटलेलं आहे। यामध्ये 1/4 कप रिफाइंड ऑइल घालायचं आहे। साधं रिफाइंड ऑइल, कोणतंही फ्लेवरचं ऑइल घालू नका किंवा तुम्ही वितळलेलं तूपसुद्धा वापरू शकतात। यामध्ये अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे, खूप सुंदर चव येते यामुळे। आणि त्याचसोबत 3/4 कप म्हणजेच पाऊण कप पिठी साखर घालायची आहे। घरात सिम्पली साखर मी बारीक करून घेतली आहे, तुम्ही याऐवजी ब्राऊन शुगरसुद्धा वापरू शकतात। हे सगळं छान मिक्स करायचं। इतकं साखरेचं प्रमाण सफिशियंट आहे, परफेक्ट गोडी येते, यापेक्षा जास्त घालू नका। केक अति गोड होऊ शकतो आणि केक चिकटसुद्धा होऊ शकतो। हे सगळं छान मिक्स केलं। ड्राय इंग्रेडियंट्स आणि वेट इंग्रेडियंट्स दोन्ही आपले तयार आहे। बॅटर करून घेऊया। तर जे आपण वेट इंग्रेडियंट्स म्हणजे जे ओलसर मिश्रण केलेलं आहे ते संपूर्ण सुक्या साहित्यामध्ये घालायचं आहे। हे संपूर्ण घालायचं, घालताना घाबरायचं नाही, कारण हे परफेक्ट प्रमाण आहे। अजून 3-4 चमचे दूध आपल्याला लागू शकतं मैद्याच्या क्वालिटीनुसार, पण सुरुवातीला मिसळून घेतलेलं संपूर्ण साहित्य घालायचं आणि एकाच दिशेने गोल फिरवत किंवा मग कट आणि फोल्ड मेथडने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचंय। इथे मी या विस्करने छान असं मिक्स करून घेते। आपण जी कस्टर्ड पावडर घातली आहे ना व्हॅनिला फ्लेवरची, त्यामुळे रंग खूप सुरेख येतो। आपल्या लहानपणी आपण कसा तो स्लाइस केक खायचो, अगदी याला तशीच्या तशी चव येते। थोडं घट्ट वाटत होतं म्हणून मी 1/4 कप दूध अजून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून घालते। रिबिन कन्सिस्टन्सीचं बॅटर करायचं आहे, खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही। इथे मला संपूर्ण बॅटर करण्यासाठी अर्धा कप आणि 3 ते 4 टेबलस्पून वरतून इतकं दूध लागलेलं आहे। संपूर्ण साहित्य रूम टेम्परेचरचे घ्यायचे, गरम किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले गार वापरायचे नाही। आणि या पद्धतीने सुंदर असं बॅटर तयार केलं। बॅटर खूप घट्ट राहिलं तर केक तयार झाल्यानंतर त्याचे क्रम्स पडतात किंवा खाताना घशात अडकतो। सैल झालं बॅटर तर केक व्यवस्थित शिजत नाही किंवा चिकटसुद्धा होतो, म्हणून हे प्रमाण परफेक्ट आहे। असं रिबिन कन्सिस्टन्सी
कन्सिस्टन्सीचं बॅटर असावं। बॅटर तयार झाल्या लगोलग घाई करायची, आधीच तेल आणि बटर पेपर लावलेल्या टीनमध्ये हे बॅटर काढून घ्यायचं। इथे तुम्ही अर्धा किलो केकसाठी वापरतात तो कोणत्याही आकाराचा टीन वापरू शकतात। बॅटर घातलं, फक्त दोनदा टॅप केलं, फक्त गार्निशिंगसाठी मी इथे बदाम घालते, पण तुम्ही टुटी फ्रुटी सुद्धा घालू शकतात। थोड्याशा टुटी फ्रुटी 1 चमचा मैद्यामध्ये कोट करायच्या आणि मग घालायच्या, त्यासुद्धा छान लागतात। प्रीहीट झालेल्या पातेल्यामध्ये हा टीन लगोलग ठेवायचा आणि वरतून झाकण ठेवायचं। कमी आचेवरती 30 मिनिटे हा केक बेक करायचा। त्यानंतर आपण चेक करू, गरज वाटल्यास जरा वेळ अजून ठेवू, पण मध्ये झाकण उघडू नका। ओव्हनमध्ये करणार असाल तर 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटे प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 30 मिनिटे केक बेक करून घ्यायचा। तर मंडळी, इथे केक बेक करायला ठेवून बरोबर 35 मिनिटे झाली। 30 मिनिटे झाल्यानंतर एकदा मी चेक केलं होतं, टूथपिकला थोडंसं ओलसर पीठ लागून आलं, म्हणून अजून एक 5 ते 7 मिनिटं मी बेक केलं होतं आणि 35 ते 40 मिनिटात सुंदर असा हा आपला स्लाइस केक बेक होतो। रंग सुरेख आलेला आहे, किती सुंदर हा फुललेला आहे। केक बाहेर काढायचा, वरतून कॉटनचा कापड झाकायचा आणि याला संपूर्ण गार करायचा। केक गार झाला की मग डिमोल्ड करून कट करूया। तर इथे केक गार झालाय, थोडासा कोमट आहे, पण मुलं धीर धरत नाही, आपल्याला माहिती आहे केक वगैरे केल्यावर त्यांना खूप आवडतो। तर आपण काढूया केक। तुम्हाला शक्य असेल तर गार झाल्यावर काढा। आधी याच्या एजेस सुरीने लूज करायच्या, त्यानंतर असा बालथा करून घ्यायचा। आपण बटर पेपर लावला त्यामुळे केक इझिली निघतो। हा बेकिंग पेपर सुद्धा काढून घेऊया। किती सुंदर असा रंग आलाय, जाळी किती सुरेख आलेली आहे, अजिबात चिकट वगैरे हा केक होत नाही, खूप सुंदर होतो। एकदा तुम्ही केला की संपूर्ण गार करून स्लाइस करून डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये जर ठेवून दिला तर 4 ते 5 दिवस छान टिकतो, वरती 1 ते 2 दिवस टिकतो। पाहू शकतात किती सुंदर अशी जाळी आलेली आहे, परफेक्ट चवीचा हा स्लाइस केक होतो। चहा वगैरे सोबत सुद्धा टी टाइम केक सगळ्यांना आवडतो, करू शकतात। आपण बाहेर गेलो की लगेच मुलं पॅकेटचे स्लाइस केक खायला मागतात, 15-15, 20-20 दिवस ते शिळे असतात, त्यापेक्षा घरच्या घरी करा। अगदी घरात ठेवलेल्या साहित्यात आहे, तुम्हाला हवं तसं तुम्ही याला कट करून घेऊ शकतात। मी स्लाइस केक सारखंच कट करून घेते। माझ्या कट करण्यावरूनच तुम्हाला कळत असेल की किती लुसलुशीत झालाय। मी हलक्या हाताने ही ब्रेड नाईफ फिरवते आणि हा केक सुंदर असा कट होतोय। तुमच्याकडे ब्रेड नाईफ नसेल तर जी खरखरीत दातांची पातळ सुरी असते ना आपल्याकडे, तिने कट करा, म्हणजे स्लाइस छान पडतात एकसारख्या। स्लाइस करताना तुम्ही पाहू शकतात अजिबात त्याचे क्रम्स पडत नाहीये किंवा चिकट सुद्धा आपली सुरी झाली नाही। तुम्हाला मी प्रेस करून सुद्धा दाखवते की किती सुंदर स्पॉन्जी हलका फुलका हा केक झालाय। कितीही मी दाबते तरी तो पूर्व आकारामध्ये येतोय, म्हणजे परफेक्ट केक झालेला आहे। याआधी सुद्धा मी बेकिंगच्या बऱ्याच रेसिपी दाखवल्या, लादी पाव, पिझ्झा, नान कटाई, मॅक अँड चीज, पास्ता, खूप सगळं काही दाखवलंय। त्या सगळ्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, नक्की पहा। आता मुलांना सुट्ट्या आहे तर त्यांच्यासाठी घरच्या घरी हा ब्रिटानिया स्लाइस केक सुद्धा तुम्ही जरूर ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा। रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर माझ्या मोटिवेशनसाठी एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। फेसबुकवर पाहत असाल तर पटकन फॉलो करून घ्या।